सोलापुरात कर्जमाफीची मोठी सुरुवात. 25,000हून अधिक शेतकरी पात्र. KYC शिवाय लाभ नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 26,253 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत 19,800 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली असून सुमारे 6,500 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने KYC करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आजच 2,529 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 25,33,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यानंतर नव्याने पीक कर्जही उपलब्ध होणार आहे. दरम्यान पोर्टलवरील माहितीत काही त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांनी त्वरित ग्रीव्स नोंदवावी. तसेच KYC किंवा आधार प्रमाणीकरणात अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे जिल्हा निबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून एकूण 59,851 इतकी खाती आपण या योजनेच्या पोर्टलवरती अपलोड केली होती. यापैकी पहिल्या यादीमध्ये 26,253 इतक्या खातेदारांच्या KYCसाठी आपल्याला ही खाती प्राप्त झाली होती. त्यापैकी आज अखेर आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत सहकारी बँका यांची मिळून 19,729 इतक्या खात्यांचं KYC पूर्ण केलेलं आहे. जवळपास 75% अधिक KYCचं काम सोलापूर जिल्ह्यामधून आपण पूर्ण केलेलं आहे. या KYC पूर्ण झालेल्या खात्यापैकी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास 2,529 इतक्या खात्यावरती इतक्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यावरती DBT प्रणालीद्वारे पैसे वितरित केलेले आहेत. सदरची रक्कम जवळपास 25,30,00,000 लाखापेक्षा अधिकची रक्कम या 2,500पेक्षा अधिक कर्ज खात्यावरती जमा झालेली आहे. आणि उर्वरित जे KYCसाठी शिल्लक असले खातेदार आहेत त्यांना माझं आवाहन आहे की कृपया आपण आपली KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून आपल्याही खात्यावरती सदरच्या रकमा वेळेत जमा होतील आणि आपण पुढचं कर्ज वितरित करण्यासाठी पात्र व्हाल.